नमस्कार. आज आपण आलो आहोत आपल्या विद्याविहार येथील साईटवरती आणि आज मी स्पेशली आपण जो बघितला इथे तर तो आपण बनवला आहे सेफ्टी डोर. तो इथे थोडा युनिक पद्धतीने आपण डिझाईन केला की जेणेकरून आता तुम्ही इथे पाहिलात तर इथे म्हणजे आपल्या ज्या फ्लॅटच्या शेजारी दुसरा एक फ्लॅट आला आहे आणि त्याबरोबर बाजूला दुसरा अजून एक फ्लॅट आहे. तर त्याच्यामुळे असं होतं की असं की समजा आपला हा सेफ्टी डोर आपण उघडला असता तर ह्याला सुद्धा डिस्टर्बन्स येणार होतं. मग त्याच्यानुसार आपण इथे असा सेफ्टी डोर बनवला की जेणेकरून दुसऱ्या कोणालाही आपल्यामुळे त्रास होता कामा नये. तर हा सेफ्टी डोर कसा आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि जर तुमच्या इथे सुद्धा सेम असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही फोल्डिंग डोअरच्या ऐवजी असा सेफ्टी डोर बनवू शकता. तर आपण आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो की तो सेफ्टी डोर आतल्या बाजूने कसा काय उघडतो आणि थोडं लिव्हिंग रूम बद्दल सुद्धा आपण थोडी माहिती घेऊ. ओके, तर हा सेफ्टी डोर आणि आपला मेन डोर दोन्ही कंबाईन आम्ही इथे केलेले आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हा आपला मेन डोर आहे आणि यालाच आपण कटिंग करून हा आतमध्ये सेफ्टी डोर बनवला आहे. म्हणजे जेणेकरून आपला हा झाला सेफ्टी डोर आणि आपला मेन डोर इथे बंद होतोय, बरोबर. त्यानंतर जेव्हा आपल्याला दोन्ही डोर क्लोज करायचे त्यानंतर हा पूर्ण आपला सेफ्टी डोर आणि मेन डोर दोन्ही सुद्धा आपल्या साईडनेच उघडतात. त्याच्यामुळे बाहेर आपल्याला पूर्ण स्पेस मिळून जाईल. त्याच पद्धतीने आपण आता इथे आपण जर आता आलो तर त्याप्रमाणे इथेच आतमध्ये वॉर्डरोबची प्रोव्हिजन केली आहे. म्हणजे त्या क्लायंटला कशी रिक्वायरमेंट होती त्या हिशोबाने आपण समोर असं निशचं पार्टिशन केलं आहे आणि त्याबरोबर थोडं वरती ॲक्रेलिकचं डिझाईन आपण दाखवलेलं आहे ते. आणि या वॉर्डरोबमध्ये बघितलं तर वॉर्डरोबच्या असा डिझाईन केलाय की तो वॉर्डरोब वाटता कामा नये आणि जेणेकरून त्यानंतर बाजूला त्याच्या आपण या मंदिराचं डिझाईन केलं. मंदिर आपण जे म्हणजे फोल्डिंग डोअर आहे त्याला सुद्धा आणि इथे आपण प्रसादासाठी ट्रेचा दिलेला आहे. त्यानंतर एक ड्रॉवर आहे आणि बाकी खाली आपण हे शटर दिले दोन स्टोरेज सेक्शनमध्ये. अशा पद्धतीने आपण इथे मंदिर डिझाईन केलं आहे. आपण इथे आता डायनिंग टेबल जो डिझाईन केला आहे तो अशा पद्धतीने केला आहे की म्हणजे स्लीक डिझाईन इथे यूज केली आहे. त्याचबरोबर तो टी व्हीला सुद्धा मर्ज होईल या पद्धतीने त्याचं डिझाईन केलेलं आहे. इथे आपण मिरर सेक्शन घेतले आहेत थोडे म्हणजे डिझायनिंगसाठी आणि त्याबरोबर हा 4 सीटर डायनिंग टेबल आपण इथे बंद केला आहे. हा 4 सीटर डायनिंग टेबल आहे. किचन आणि आपला हॉल याच्या पार्टिशनसाठी हा आपण एक स्लायडिंग डोर इथे डिझाईन केला. इथे फ्ल्युटेड ग्लासचा आपण वापर केलाय आणि त्यानंतर हा आपण इथे एक छोटंसं टीव्ही युनिट आपण इथे डिझाईन केलेलं आहे. तर आपण आता किचन कसं डिझाईन केलं आहे इथे आणि किचन बद्दल थोडं जाणून घेऊया की मॉड्युलर किचन कसं असावं. तर त्या पद्धतीने आपण आता बघूया. इथे प्लॅटफॉर्मच्या बाजूला थोडासा स्टोरेज बनवायचा विचार होता. तर त्या हिशोबाने आपण इथे काय केलंय की रोलिंग शटरचा इथे यूज केला. ही रोलिंग शटर तुम्ही यूज करताना तुमची हाईट साधारणपणे 4.5 फूट आणि असं 2 फूट हे एवढं असेल तर आपल्याला ते पॉसिबल होतं. रोलिंग शटरचा यूज कसा होतो तर या पद्धतीने आपण या बॉक्समध्ये 2 पार्टिशन दिले जिथे जेणेकरून आपल्याला ओव्हनसाठी इथे ओव्हन ओटीजी पण इथे यूज करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे याचा वापर आपण मिक्सरसाठी म्हणजे मिक्सर आपण इथे हाईड होतो त्याच पद्धतीने आपल्याला जर यूज करायचं आहे मिक्सर तेव्हा याला आपण बाहेर घेतलं याचा यूज केला आणि आतमध्ये आपण याचं स्विच सॉकेटचं प्रोव्हिजन आपण आतमध्ये दिलं आहे जेणेकरून तिथल्या तिथे ते सॉकेट लागून जाईल. ओके, तसंच ओव्हनसाठी आणि आपण तसंच त्याला मागेच त्याचं स्विच सॉकेटची प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि
हे शटर या पद्धतीने आपल्याला बंद करता येतं. त्याचबरोबर किचनमध्ये आपण याच स्टोरेज सेक्शनमध्ये काय केलंय की आपले कांदे बटाटे ठेवण्यासाठी आपण जनरली विकर बास्केट वापरतो. तर विकर बास्केट थोडं किंवा ना किंवा थोडा मेंटेनन्स देतात, तर त्या हिशोबाने आपण इथे म्हणजे SS बास्केटच यूज केले, त्याला खाली परफोरेटेड शीट यूज केले आणि हे कांदे बटाट्यासाठी आपल्याला यूज होऊ शकतं. मग छोटे मोठे डबे असतील ते सुद्धा आपल्याला इथे ठेवता येतील. आणि आपण जे इथे ओव्हनसाठी प्रोव्हिजन केलं त्याला मागून आपण इथे एक्झॉस्ट दिलेला आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन आपल्याला इथे चांगल्यापैकी मिळेल. त्याचबरोबर स्विच सॉकेट आपले या वॉलला येते तिथे आपण इथे घेतले, म्हणजे ते युजर फ्रेंडली असतील आपल्याला. आणि आपण आता इथे टेंडम बास्केट वापरले आणि टेंडम बास्केटमध्ये आपण टेंडम बास्केट कसे असतात हे बघूया. हे सिंगल प्लेन बास्केट आहेत. ओके, हे तिन्ही ड्रॉवर हे प्लेन बास्केट आहेत. हे आपण कसे पाहिजे तसे आपल्याला ऑर्गनाईज करता येतात. त्याचबरोबर हा आपण इथे पुल आउट सेक्शन दिला आहे, म्हणजे आपल्या छोट्या बरण्या वगैरे असतात साधारणपणे ते आपल्याला इथे ठेवता येतील. त्याचबरोबर आपण आता टेंडम बास्केटमध्ये पहिली जी ट्रॉली आहे ती आपली कटलरी सेक्शन मधली आहे. तिथे आपल्याला आपले स्पून, बाकी मोठे चमचे वगैरे जे काही असेल ते आपल्याला इथे ठेवता येतं. आणि हे जे असतं मटेरियल हे PVC असतं. ओके, आणि त्याच पद्धतीने आपण आता सेकंड रो मध्ये गेलो तर सेकंड मध्ये आपण हा ओपन बास्केट ठेवलाय. याच्यामध्ये पण एक सेक्शन असतं छोट्या थालीवालं, आणि त्याचबरोबर इथे आपलं आहे हे मोठ्या थालीवालं सेक्शन, जिथे आपली ताटा वगैरे आपल्याला ठेवता येतील. साधारणपणे टेंडम बास्केटची कॅपॅसिटी ही 40 ते 50 किलो आहे. आणि टेंडम बास्केटचं मेंटेनन्स खूप कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं लाईफ चांगलं आहे टेंडम बास्केटचं. वॉरंटी सुद्धा त्याची आपल्या नॉर्मल चॅनलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे टेंडम बास्केट खूप आपल्याला याच्यासाठी सुटेबल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे हे जे ग्लास प्रोफाईल डोर इथे दिलेली आहे, हा जो आहे वॉशिंग मशीनच्या वरचा एरिया आहे, त्याच्यामुळे आपण इथे स्टोरेज सेक्शन घेतलेली आहे. इथे म्हणजे चिमणीचा वरचा जो डक एरिया आहे त्याला कव्हर करण्यासाठी आपण इथे असा फ्लॅप बनवला आहे, जेणेकरून चिमणी सेक्शन वरचा जो डक आहे क्लोज होऊन जाईल. इथे कटलरी सेक्शन आपलं ग्लास प्रोफाईल डोर आणि ते सुद्धा आपले सॉफ्ट क्लोज हिंजेस मध्येच येतात. अशा पद्धतीने आपलं आजचं किचन डिझाईन केलं आहे. मॉड्युलर किचन डिझाईन करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. तर आपण आता किचन मधून आपण आता बेडरूम मध्ये एंटर करूया आणि बेडरूम कसा डिझाईन केलाय आणि तो कसा करावा हे आपण आता बघूया. बेडरूम मध्ये आपण बघितलं तर इथे आपण काय केलंय की डिझायनिंग करताना म्हणजे इथे एक डार्क टोन आणि इथे आपण जूट लॅमिनेट यूज केलाय. म्हणजे हा ऍक्च्युली लॅमिनेट आहे, जूट नाहीये. आपण जूट लॅमिनेट यूज केले आहे. त्याचबरोबर आपण मग आपण वॉर्डरोब मध्ये असे सेक्शन दिले पद्धतीने वॉर्डरोब डिझाईन केले. त्यानंतर हा बेड 6.5 बाय 6चा प्रॉपर आपण किंग साइज बेड बनवलेला आहे. आणि इथे आपण हे कस्टमाइज वॉलपेपर आपण इथे यूज केला आहे. आणि ह्या इथे आपण बघितलं तर आम्ही इथे एक छोटासा स्टडी टेबल क्लायंटला रिक्वायरमेंट हवा होता, पण तो त्यांना फिक्स नको होता. मग त्यासाठी आपली इथे स्टडी टेबल असा डिझाईन केलाय की जो फिक्स नसेल. म्हणजे हा आपण पोर्शन खाली घेतल्यानंतर आपल्याला जे आपण स्टडी करायचंय किंवा लॅपटॉपवर काय काम करायचंय तर ते आपण इथे करू शकतो. आणि त्याचनंतर हा आपल्याला असा क्लोज करता येतो. इथे आपण स्विच सॉकेटची प्रोव्हिजन दिले.
त्यानंतर हा आपण इथे ओपन निश एरिया दिलेला आहे, जेणेकरून पुस्तकं किंवा बाकी काही ठेवायचं असेल तर ठेवता येईल. त्याचबरोबर इथे आपण ड्रेसिंग टेबल या इथे आपण प्रोव्हिजन ड्रेसिंग टेबलची केली आहे. नमस्कार, माझं नाव अमित श्यामसुंदर परब. माझं नाव द्वारिका अमित परब. आम्ही जेव्हा इनिशियली आमची बिल्डिंग बनत आलेली, तर आम्ही इंटिरियर डिझायनर शॉर्ट लिस्ट करायला स्टार्ट केलेलं. सो वी आर गोइंग थ्रू फ्यू ऑफ द इंटिरियर डिझायनर्स. यूट्यूबवर आम्ही बघत होतो. त्यातले एक होते अथरची डिझाईन्स. तर जसं आमची बिल्डिंग नियर अप आली सॉफ्ट पोझिशनसाठी, सो वी लाईन्ड अप द मीटिंग विथ मिस्टर विकास मोरे अँड वी अलाइन्ड हिम फॉर दी टू लुक ॲट द साईट. ते जेव्हा साईटवर आले, जेव्हा अमित त्यांना भेटला फर्स्ट टाइम, he was so confident after meeting him that त्यांनी तेव्हाच ठरवलं की we are not going to give a second choice, we are going to finalize Mr. विकास सर itself. मग आम्ही सेकंड चॉईस ठेवलाच नाही. आम्ही डिरेक्टली जसं आम्हाला फायनलाइज केलं, आम्ही विकास सरांना फायनलाइज केलं अँड द डे द काम स्टार्ट झालं. लाईक वर्किंग विथ विकास सर वॉज समथिंग एज सच की ही इज अ पर्सन गुड ॲट प्रोफेशनलिझम एज वेल, बट ही इज गुड अ पर्सन बाय पर्सनली एज वेल. ही इज गुड ॲट हार्ट. म्हणजे लाईक सिलेक्शन फ्रॉम कॉटन सिलेक्शन्स टू सोफा कुशन सिलेक्शन्स टू मॅट्रेस सिलेक्शन्स अँड माइक सिलेक्शन्स, ही वॉज इन्वॉल्ड इन एव्हरी डिसिजन ऑफ आस. म्हणजे कुठे राईट आहे, कुठे चुकीचं आहे, कुठे कशाला मॅच होईल, काय होईल, हे कसं कॉम्बिनेशन जाईल, त्याच्यामध्ये ते खूप इन्वॉल्ड होते. लाईक ही वॉज समवन हू इज लाईक डिझायनिंग हिज ओन हाऊस. असे ते ही वॉज इन्वॉल्ड इन टू एव्हरी डिसिजन ऑफ आस. आता तुम्ही एंट्री केल्यावर व्हिडिओमध्ये बघाल, देर इज अन आर्टिफॅक्ट डिझाईन. आम्हाला वाटलं की ते आर्टिफॅक्ट डिझाईन आमच्या रूम लाईक छोटा आहे तर ते होणार नाही, बट वी जस्ट इन्फॉर्म्ड हिम आणि ही वॉज लाईक येस इट विल बी डन. आणि ही एक्झिक्युटेड सो वेल की इतकं ते छान वाटते एंट्री केल्याबरोबर. लाईक वी आर सो इम्प्रेस्ड बाय हिज वर्क. त्यांच्या क्रिएटिव्हिटी, लाईक त्याच्यातून त्यांनी लाईट्स आणले, ते दॅट द लाईट्स आर बीइंग शोकेस्ड ऑन दॅट पर्टिक्युलर आर्टिफॅक्ट्स. ते इतके सुंदर वाटतात की आल्यावर ते एकदम असं प्रसन्न घरात आल्यासारखं वाटतं. सो वर्किंग विथ विकास सर वॉज नेवर अ डल मुवमेंट. म्हणजे मी त्यांना फक्त एकदम असं एन्थुथियास्टिकच बघितलंय. लाईक ही इज नेवर एनी लाईक पर्सन हू की नाही चल हे नाही होणार, नॉट अ नेगेटिव्ह पर्सन ॲज सच. वॉट एव्हर डिसिजन्स वी वर इन्वॉल्ड विथ, ही वॉज ओके अँड इम्प्लिमेंटेड इट सो वेल. सो दिस इज माय पिक अँड आय विल रिअली रिकमेंड विकास सर. कारण ते जसे काम करतात ना, लाईक नो वन विल वर्क ॲज सच लाईक की इतकं इन्वॉल्ड होऊन. सो या जेव्हा आम्ही काम चालू केलेलं होतं त्यावेळेला रूमचा साईज आणि सगळे फिटिंग वगैरे बघून असं वाटत होतं की काम खूप कमी करता येईल आमच्या या फ्लॅटमध्ये. आणि ज्या गोष्टी मुळात आम्हाला पहिल्यापासून म्हणजे आपण कसं नॉर्मली बघतो की पिंटरेस्ट काइंड ऑफ मध्ये घर असलं पाहिजे लोकांचं किंवा आपलं स्वतःचं, तर त्या खूप सगळ्या गोष्टी आमच्या होत्या. विकास सरांच्या क्रिएटिव्हिटीमुळे भरपूर सगळ्या गोष्टी आमच्या ह्याच्यामध्ये मॅनेज झालेल्या आहेत आणि त्या खूप सुंदर दिसतात. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच की आपला मेन डोअरचं युनिट आहे, देवारा आहे, डायनिंग टेबलचं आहे, तर बुक शेल्फसाठी जागा आहे, कमीत कमी जागेमध्ये टी व्ही युनिट कसं चांगलं डिझाईन करता येईल, त्यांची सगळी पूर्ण हे थॉट प्रोसेस होती याच्यामध्ये आणि ती खूप क्रिएटिव्हिटी आवडली. बिईंग ॲज कस्टमर आम्ही फक्त त्यांना सांगितलेलं की ह्या रिक्वायरमेंट आहेत आमच्यात, की आमची फॅमिली एवढी आहे, आम्हाला एवढ्या गोष्टी लागणार आहेत या घरामध्ये. तर त्यांनी त्या हिशोबाने पूर्ण हे किचन म्हणा किंवा हॉल म्हणा किंवा बेडरूम म्हणा हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. नंतर नवीन टेक्निक्स ज्या असतात, ज्या की तुमच्या रॅटन याच्यामध्ये सनमायका जो आहेत किंवा रॅटनवाले डिझाईन्स आहेत, हे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलेले की तुम्ही हे वापरून बघा, कारण हे थोडे जरा ट्रेंडिंगमध्ये पण आहेत आणि खूप छान दिसतात. आणि त्याने खरंच त्या बेडरूमचा लुक खूप उठून आलेला आहे. लाईक ओव्हरऑल घराचं लुक बघता, ओव्हरऑल सगळं डिझाईन्स बघता, वी विल डेफिनेटली रिकमेंड हतारचे डिझाईन्स इफ यू आर प्लॅनिंग फॉर द इंटिरियर डिझाईन्स ॲट होम. तर यू शुड मीट विकास सर, यू शुड कोऑर्डिनेट विथ हिम आणि तसं तुम्हाला कळेल की कसं म्हणजे तुम्ही इव्हॉल्व होऊ शकता विदिन द लाईक तुमचे घर बनवण्यासाठी. सो डेफिनेटली यू कॅन विजिट हिज पेज हतारचे डिझाईन्स. यू कॅन कॉन्टॅक्ट हिम फॉर एनी फर्दर रिक्वायरमेंट्स.